नमस्कार मित्र हो. स्वप्नयान करिअर काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज 19 तारीख आहे आणि सीईटी सेलने सांगितल्याप्रमाणे आज तुम्हाला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे. आणि ज्या गोष्टीची तुम्ही सर्वच जण आतुरतेनं वाट पाहत होता तो स्टेट मेरिट नंबर अर्थात तुमची रँक तुम्हाला आज कळणार आहे. मग आता एकदा का तुम्हाला तुमची रँक कळाली की मग पुढची स्टेप काय असणार आहे तर ग्रीव्हन्स पिरियड. हा ग्रीव्हन्स पिरियड जो आहे हा 20 ते 22 तारखेच्या दरम्यान त्यांनी दिलेला आहे. ग्रीव्हन्स पिरियड म्हणजे काय, ती एक करेक्शन विंडो असते. तुमच्या नावामध्ये काही मिस्टेक असेल किंवा तुमच्या मार्कांमध्ये म्हणजे जे HSCचे SSCचे मार्क्स तुम्ही भरलेले आहेत त्यामध्ये काही त्रुटी असतील, काही छोटे मोठे एखाद्या विषयाचे मार्क चुकीचे भरले गेले असतील तर ते सगळेच मार्क आज तिथे डिस्प्ले होणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या मार्कशीट वाईज चेक करायचं आहे की ते मार्क बरोबर आहेत का नाही. आता मार्क्स चेक करणं खूप गरजेचं आहे. का बरं तुम्हाला सांगतो. तुम्हाला जे पर्सेंटाईल असाइन केलेलं होतं सीईटी सेलने, आता एका पर्सेंटाईलला अनेक विद्यार्थी होते. मग त्यांना रँक असाइन करताना कुणाला वर ठेवायचं आणि कुणाला खाली ठेवायचं यासाठी त्यांनी क्रायटेरिया लावलेला असतो. तुमचं मॅथ्सचं पर्सेंटाईल बघितलं जातं, मग फिजिक्स मग केमिस्ट्री असा प्रेफरन्स दिलेला असतो. किंवा जर हे सुद्धा पर्सेंटाईल सिमिलर असतील तर मग HSCचे मार्क बघितले जातात आणि त्याच्या वाईज तुम्हाला रँक असाइन केला जातो. जर तुमचे एखाद्या जरी विषयाचे मार्क्स कमी जास्त असतील तर तो एक फ्रॉड कन्सिडर केला जातो. त्यामुळे तुमच्या मार्कशीटवरती जे मार्क्स आहेत तेच त्या तिथे सीईटी सेलच्या डाटामध्ये दिलेले आहेत का हे चेक करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला तुमची कॅटेगरी अपडेट करायची असेल, म्हणजे चुकीची कॅटेगरी भरली गेली असेल किंवा तुमचं जे डॉक्युमेंटची रिसिप्ट तुम्ही अपलोड केली होती ते डॉक्युमेंट जर आलं असेल तर आता ते सुद्धा तुम्ही ह्या पिरियडमध्ये व्हेरीफाय करून घेऊ शकता. त्यांनी जे स्क्रुटनी सेंटर्स असाइन केलेले आहेत तिथे जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या. ह्या 3 दिवसांमध्येच तुम्हाला हे सगळं करायचं आहे आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. आणि ती फायनल मेरिट लिस्ट कन्फर्म असते, म्हणजे त्याच्यानंतर कुठलेही बदल स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे काय जे कॅटेगरीजमध्ये जे बदल करायचे असतील ते आत्ताच करून घ्या. जर अगोदर तुम्ही कॅटेगरी थ्रू क्लेम केला असेल आणि आता तुमच्याकडे ते डॉक्युमेंट आलंच नाहीये आणि येण्याचे चान्सेस सुद्धा नाही आहेत तर मग आताच तुम्ही ओपन मध्ये कन्वर्ट होऊन जा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये त्रास होणार नाही. हे सगळे जे बदल आहेत हे तुम्ही 22 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करू शकणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमची 24 तारखेला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमची फायनल रँक कळणार आहे. आता एकदा का तुमची फायनल मेरिट लिस्ट आली ना की सीईटी सेल एक सीट मॅट्रिक्स रिलीज करेल. सीट मॅट्रिक्स अर्थात काय असतं की प्रत्येक कॉलेजमध्ये कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट कुठल्या ब्रांचच्या आहेत याचं एक PDF दिलेलं असतं, त्याच्यामध्ये सगळा डाटा मेन्शन असतो. आणि त्यानंतर लगेचच तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होते. ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला तुमचे प्रेफरन्सेस टाकायचे असतात की तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे आणि म्हणजे सगळ्यात वरती तुमचं मोस्ट प्रेफर्ड कॉलेज असतं आणि त्याच्या खाली 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 असा तुम्हाला कॉलेज टाकत जावं लागतं. आता ऑप्शन फॉर्मवर आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये बोलूया. पण ऑप्शन फॉर्म बनवत असताना तुम्हाला मागच्या वर्षीच्या कट ऑफचा अभ्यास करावा लागतो की कुठलं कॉलेज मागच्या वर्षी कुठल्या पर्सेंटाईल आणि कुठल्या रँकला गेलंय आणि त्यानुसार तुम्हाला तुमची लिस्ट बनवायची असते अकॉर्डिंग टू युअर रँक अँड युअर पर्सेंटाईल. आता हे बनवत असताना तुम्हाला खूप आकड्यांसोबत खेळावं लागणार आहे की ह्या कॉलेजचं हे पर्सेंटाईल, ही रँक, त्या कॉलेजचं ती पर्सेंटाईल, त्या कॉलेजमधल्या त्या ब्रांचची ती पर्सेंटाईल, असं खूप कन्फ्युजन होणार आहे तुमच्या डोक्यामध्ये. आणि हे कन्फ्युजन टाळण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म घेऊन आलोय जिथे तुम्ही तुमच्या मागच्या वर्षीचे जे काही कॉलेजेस होते त्याची रँक, त्याची पर्सेंटाईल हे मल्टिपल कॉलेजेसची चेक करू शकता. त्यासोबतच तुमची रँक आणि तुमच्या पर्सेंटाईलला साजेसे कुठले कॉलेजेस आहेत याचं सजेशन सुद्धा या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिळते. स्वप्नयानची जी ऑफिशियल वेबसाईट आहे स्वप्नयान.in याच्यावरती तुम्हाला हे सगळं बघायला मिळणार आहे. या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आणि तुमच्या माहितीस्तव सांगतो, हा प्लॅटफॉर्म 100% फ्री आहे, म्हणजे तुम्हाला एकही रुपया न देता या सगळ्या गोष्टी वापरायला मिळणार आहेत. त्यासोबतच त्याच्यामध्ये ऑप्शन आहे की तुम्ही तुमची ऑप्शन फॉर्मची लिस्ट सुद्धा त्याच्यावरती बनवू शकता. तुम्ही तुमचे प्रेफर्ड कॉलेजेस सिलेक्ट करायचे आणि तिथे प्रिंटचं ऑप्शन आहे, तिथे जाऊन तुम्ही ती लिस्ट प्रिंट करू शकता. म्हणजे तुमचं काम अतिशय सोपं झालेलं आहे. आता फक्त तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यायची आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला आमची पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल त्यासाठी सुद्धा आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये आम्ही तुमची कॉलेज लिस्ट बनवून देऊ आणि शेवटपर्यंत इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या शेवटच्या स्पॉट राऊंड पर्यंत आम्ही तुम्हाला सगळी हेल्प प्रोव्हाइड करणार आहोत. आता बघा, आज तुम्हाला तुमची रँक सुद्धा कळाली आहे आणि आता पुढचे 4-5 दिवस तुमच्या हातात आहेत. 25 तारखेला फिक्स तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग एक पहिल्या राऊंडची फक्त 3च दिवस चालते, म्हणजे मे बी 25 ते 27 तारखेपर्यंतच ती असणार. मग ह्या 3 दिवसामध्ये घाई करायची आहे का तर नाही. त्याच्या अगोदर ज्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होईल म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होईल त्याच्या 1 दिवस आधी तुमची ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवून तुमच्या हातात तयार पाहिजे. कारण भरताना तुम्ही वर खाली ऑप्शन करायचे नाहीत अजिबात, तुम्हाला सांगतो.
कारण की भरत असताना तो वेगळा गोंधळ असणार आहे की कॉलेज कोड, ब्रांच कोड वगैरे ते सगळं तुम्हाला प्रत्येक ब्रांचचं टाकावं लागतं शोधून. मग हे करत असताना परत तुम्ही तिथे बसून नाही ठरवायचंय की मला आता हे कॉलेज वर टाकायचं होतं, हे कॉलेज खाली टाकायचं होतं. त्या क्षणाला काही चेंजेस करायचे नाहीत. जे काही चेंजेस असतील तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये, तुमचा जे रफ ऑप्शन फॉर्म तुम्ही बनवलाय ते तुमचा ऑप्शन फॉर्मच्या एक दिवस अगोदरच झालं पाहिजे. ही ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना तुम्ही मी सांगितलेल्या प्लॅटफॉर्मचा नक्की वापर करू शकता. एकदा चेक करा की तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय, तुम्हाला काही फीडबॅक्स असतील त्याच्याशी रिलेटेड ते सुद्धा आमच्याशी शेअर करा. आणि ओव्हरऑलच या सगळ्या ऑप्शन फॉर्म बद्दल तुम्हाला काही जरी त्रुटी असतील तरी तुम्ही आम्हाला पर्सनली मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला व्यवस्थित गाईड करू, यामध्ये काही एक शंका नाही. आय होप की तुम्हाला जे ग्रेव्हन्स वगैरे बद्दल मी सांगितलंय ते तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालं आहे. जी काही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे त्याच्यामधले सगळे डिटेल्स व्यवस्थित एक ना एक डिटेल व्यवस्थित चेक करा की ते बरोबर आहे का नाही, कारण ही गोष्ट तुम्हाला पुढे ऍडमिशनच्या वेळेस त्रास देऊ शकते. आणि जर काही नसेलच तुमच्या याच्यामध्ये मिस्टेक, तर तुम्हाला काही करायचं नाही आहे. तुम्ही फक्त वाट बघा आता फायनल मेरिट लिस्टची, आणि तोपर्यंत तुमचे ऑप्शन फॉर्म बनवण्याच्या दृष्टिकोनातून मेहनत सुरू करा. चालेल, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी अलर्ट राहा.